येणार आहेत एक आजोबा ज्यांना हवाय आपल्या जन्माचा दाखला. बघूयात तो त्यांना का हवाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंशुमन विचारे आणि अतुल तोंडणकर. उचून गेलं ऑफिस रांगेचा पारी, उचून गेलं ऑफिस रांगेचा पारी, जन्म मृत्यूच्या दारी कागद पडला भारी, जन्म मृत्यूच्या दारी कागद पडला भारी, जन्म मृत्यूच्या दारी कागद पडला भारी. हो अहो अहो अगं सकाळी ऑफिसला येण्याआधी भांडी घासून आलोय मी. अहो कपडे धुवायचं राहिलं. अरे देवा आलो. काय करताय काय घाबरवताय का मला? अहो तुम्ही कशाला घाबरवता? कोण तुम्ही आणि इथे कशाला आलात? हा मला सांगा जन्म मृत्यूची नोंद इथेच होतं का? बोर्डावर काय लिहिलंय? जंतू कार्यालय. हेच आहे ते जंतू कार्यालय. हा माझी बदली झाली की काय? बघू. नाही नाही धूळ बसले ना तुम्हाला नीट दिसत नाहीये. हा. ममरू दिसत नाही तुम्हाला. मंगरू मंगरू नाही ममरू. जन्म मधला म आणि मृत्यू मधला मृ. हा. एक मिनिट हा. दिसलं? हा. जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय हेच आहे ते. बोला काय पाहिजे? एक मसाला डोसा घ्या. ठीक आहे. एक मसाला डोसा काय बोलताय? पंकज केली रे. अहो, भंकच कसली करताय? काय पाहिजे ते सांगा ना. जन्म दाखला हवाय. अच्छा कुणाचा? आता मी आलो म्हणजे माझा जन्म दाखला नको का? हा चाल. तुमचा जन्म दाखला हवा? हा. अहो आजोबा तुमची अर्धी लाकडं कधीच स्मशानात गेली आहेत. अरे कधी नेली मला सांगितलं नाही कुणी ते. मला पण लय. पंकज केली रे. केवढी भंकस करताय? हा. कशाला हवाय जन्माचा दाखला? तुला काय करायचंय? मला हवाय तो दे. तुम्हाला जन्माचा दाखला हवाय ना? हा. मग त्यासाठी मला सुद्धा पुरावा हवाय. अरे तुझ्या समोर एवढा म्हातारा जिवंत उभा आहे, पुरावा कसला मग तो कपाळाचा? हे बघा आजोबा तुम्ही म्हातारे आहात, तुम्ही जिवंत आहे हे मला दिसतंय. पण त्याआधी तुमचा जन्म झालाय की नाही याचा पुरावा मला हवाय. अरे एवढा म्हातारा झालो म्हणजे कधीतरी जन्माला आलो असणार की नाही मी? का मला इंटरनेटवरून डाउनलोड केला का ब्लूटूथनी सेंड केला? काय बोलताय तुम्ही? पंकज केली रे. हे बघा आजोबा हे सरकारी ऑफिस आहे. बर. मी सरकारी अधिकारी बर. आहे आणि सरकारी नियमानुसार कागदोपत्री पुरावा असल्याशिवाय मी जन्माचा दाखला देऊ शकत नाही. अरे पण माझा जन्म घरीच झाला. शक्य नाही. काय शक्य नाही? असू- काय शक्य नाही? अरे माझा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांनी अख्ख्या गावभर आले पाक वाटला होता. आले का? हो पण त्यांना नंतर अटक झाली रे. का? अफवा पसरवली म्हणून. कसली? आले पाक आले पाक. अरे लोकांना वाटलं पाकिस्तानवाले आले, पण नंतर कळलं माझा जन्म झाला मी आलो आणि मग नगारे वाजत गाजत माझं स्वागत झालं. असं झालं आणि तू म्हणतो शक्य नाही म्हणून. नाही नाही हे बघा शक्य नाही म्हणजे कागदपत्र म्हणजे डॉक्टरचं सर्टिफिकेट तरी द्या. अरे कसलं डॉक्टर घेऊन बसला? माझा जन्म झाला तेव्हा गावात काय अख्ख्या पंचक्रोशीत डॉक्टर काय डॉक्टर नावाची पाठी सुद्धा नव्हती. म्हणून माझा जन्म झाला नाही की काय? नाही. अरे देवा म्हणजे माझ्या वडिलांचं आईचं सगळी मेहनत फुकट गेली म्हणायची. नाही नाही अहो तसं नाही. काय? डॉक्टरचं सर्टिफिकेट मध्ये एखादा कागदोपत्री पुरावा द्या त्याशिवाय जन्माचा दाखला कसा देणार ना मी? अरे सोना नाही अरे कागदपत्र म्हणून म्हटलं जन्माचा दाखला दे रे बाबा. या वयात तुम्हाला कशाला हवाय जन्माचा दाखला? काय होतंय? काय होतंय आजोबा? अरे ॲम्ब्युलन्स मागवा आजोबांना फिट आली. अरे नाही रे नाही? फिट नाही आली. मनात गुदगुला झाला म्हणून लाजलो मी. हळूहळू कमी लाजा आणि आवरा स्वतःला आवरा. ते लाजणं घालत चुलीमध्ये. जन्माचा दाखला कशाला पाहिजे? अरे मला लग्न करायचंय. या वयात? अहो आजोबा स्वतःच्या दोन पायावर तुम्हाला उभं राहता येत नाही. बोहल्यावर कसे उभे राहणार तुम्ही? अरे या वयात लोक निवडणुकीला उभे राहतात, मी लग्नाला उभं राहू शकत नाही. हे खरं हे खरं हे खरं. अहो पण आजोबा संन्यास घ्यायचं वय तुमचं, पुन्हा कुठे गृहस्थाश्रमामध्ये वळताय? बरोबर ओळखलंस. वृद्धाश्रमातच भेटली मला ती. तुम्ही वृद्धाश्रमात राहता? अरे काय झालं माहितीये का? काय? वयाच्या 45व्या वर्षी माझी बायको वारली हा. आणि मग काय
माझ्या मुलाला सावत्र राहायचं जाच नको म्हणून माझं उरलेलं आयुष्य मुलाचं शिक्षण आणि त्याच्या लग्न करायला घालवलं. पण जसा त्याचा संसार सुरू झाला ना आणि मग माझी अडगळ वाटायला लागली. तुला सांगतो 3 BHK चा फ्लॅट घेऊन दिला, पण आमच्या सुनबाईला त्यात सुद्धा माझ्यामुळे प्रायव्हसी मिळत नाही ना रे. आणि आमच्या मुलाच्या सुनबाई पुढे काही चालत नाही. आणि आमची रवानगी डायरेक्ट वृद्धाश्रमात. तुला सांगतो मुलगा आहे, सून आहे, नातू आहे, झाला एकटा पडलोय रे मी. जाऊ दे आजोबा, फार वाईट झालं. असू दे. वाईट कसलं झालं? अरे त्या निमित्ताने ती भेटली ना मला, माझा एकटेपणा संपला आणि मग आयुष्य नव्याने जगण्याची उमेद सुरू झाली बाबा. तडक मी रजिस्टर ऑफिस मध्ये गेलो लग्न करण्यासाठी, तर तो शिंचा मला म्हणतो 21 वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा आणा. कशाला पाहिजे पुरावा? आंध्रात सुद्धा बघून सांगेल तुम्हाला तुमचं वय 21 पेक्षा जास्त आहे ते. अरे पण प्रूव्ह इट ऑन पेपर. मी कसं करणार असं तो म्हणतो. म्हणून म्हटलं दे रे जन्माचा दाखला दे, माझं लग्न अडलंय रे. लग्न करून बायकोला कुठे नेणार? वृद्धाश्रमात? अरे खुळा की काय तू? अरे कोकणात माझी भरपूर प्रॉपर्टी आहे. काय सांगता? तुला सांगतो नारळी पोपळीच्या बाग आहे, बक्क इन्कम आहे. क्या बात आहे. एकदा लग्न केलं की आम्ही दोघं मस्तपैकी कोकणात जाऊ आणि पुढचं आयुष्य मस्त सुखाने राहू. क्या बात आहे आजोबा, ह्या वयात तुम्हाला लग्न करायचंय. वा वा, एक वेगळी उमेद दिली. मी तुम्हाला मदत करणार. येस येस. जन्माचा दाखला दे. एक काम करा, माझा एक सल्ला आहे. तुम्ही जन्माचा दाखला काढूच नका, डायरेक्ट मृत्यूचा दाखला काढा. काय हंकस करतोय? मी जिवंत असताना मृत्यूचा दाखला कसा काय सांगतो मला तू? जरा सेफ डिस्टन्स ठेवा, मग सांगतो तुम्हाला सगळं काय. हे बघा कसं आहे, सरकारने नवीन स्कीम काढली काय? म्हणजे मालकाच्या मृत्यू पश्चात प्रॉपर्टीवरचं जे इन्कम आहे ना ते टॅक्स फ्री होतं. तुम्ही मृत्यूचा दाखला काढा माझ्याकडून, सरकारला दावा, तुमचं इन्कम टॅक्स फ्री ना. बायकोला घेऊन कोकण कशाला, डायरेक्ट स्वित्झर्लंड. काय बोलतो? अरे मग ठीक आहे, देऊन टाक, बरं पडेल ते. प्रिंट येईल बघा. अरे काय कसला आवाज हा? ते जन्म झाला ना कम्प्युटर मधनं लेटेस्ट. हे तुमचं बर्थ सर्टिफिकेट. हॅपी बर्थडे टू यू. आता मृत्यूचा दाखला. बरं मला सांगा तुमचं ओरिजिनल नाव काय? ओरिजिनल नाव जनार्दन पांडुरंग मराठे. ओके, जनार्दन पांडुरंग मराठे, वय वर्ष 75. येस, एंटर. आता येईल मृत्यूचा दाखला. काय झालं, मशीन बिघडली की काय? नाही नाही, काय नाव काय म्हणाला तुमचं? जनार्दन पांडुरंग मराठे. हे तुमचं नाव आहे? जनार्दन पांडुरंग मराठे. अरे किती वेळा विचारशील? जनार्दन पांडुरंग मराठे माझंच नाव आहे. काय झालं काय? आजोबा, या नावाचा मृत्यूचा दाखला काल कोणीतरी घेऊन गेलाय हो. कोण तो शिंचा? प्रसाद जनार्दन मराठे. कोण आहे? अरे माझा मुलगा तो. मुलगा घेऊन गेला असेल. चांगलं केलं पोरांनी. म्हणजे प्रायव्हसी मिळत नाही म्हणून घराबाहेर काढलं आणि आता कुठे नवीन आयुष्य सुरू करणार होतो तर जगाबाहेरच काढलं. चांगली वंकच केली. आजोबा, बालपण तू गेले अन तरुण्याना वार्धक्य साचले उरलो बंदी तुझा मी दया घना. अंशू, तू फार खऱ्याच्या जवळचा म्हातारा केलास. जिथे एका पॉइंटला तो कॅरिकेचरिस्ट करायचा होता कॉन्शियसली, तिथे बरोबर तू त्या बेरिंगच्या बाहेर जाऊन थोडंसं लाऊड करून त्यातला लाफ्टर काढून तू परत त्या बेरिंग मध्ये आलास. मला असं वाटतं की तू ही व्यक्तिरेखा फार सुंदररित्या मॅनेज केलीस. क्या बात आहे. व्हेरी वेल डन. अतुल, खूप सुंदर साथ दिलीस तू त्याला आणि फार इंटरेस्टिंग परफॉर्मन्स झाला. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तुम्ही दोघा जणांची केमिस्ट्री खूप चांगली फ्रेंडशिप असल्यामुळे खूप मस्त दिसते सुद्धा. गुड टायमिंग. मला खूप आवडला हा ऍक्ट. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. वा वा, बघूयात मग आता किती टोल मिळत आहेत. स्वप्नील सर. 9 अश्विन मॅम 9:30.